नमस्कार मित्रांनो, तर आज आपण आलो आहे अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातील टाकेबानी या गावी आणि या ठिकाणी आहे जुने द्रविड शैलीतील महादेव मंदिर। या ठिकाणी मंदिर हे पूर्ण चिरेबंदी असून खूप जुने आहे। या ठिकाणी जे समोरचं जे मंदिर बघतोय, तर चला बघूया या मंदिराची आतील मूर्ती आणि शिवलिंग। बाहेर आहेत सभा मंडपाच्या नंदी महाराज आणि नंदी महाराजांच्या एकदम समोर दिसते ते हे प्रवेशद्वार। प्रवेशद्वारामधून आतमध्ये गेल्यानंतर दिसतोय आपल्याला गाभारा। तर चला जाऊया गाभाऱ्यात। सुंदर निसर्गरम्य या वातावरणामध्ये महादेव मंदिरातील हा आतील परिसर, गर्भ गाभारा आणि सभामंडप। सभामंडपाच्या वरती आहे सुंदरशा मूर्त्या आणि आत आहे महादेवाचं शिवलिंग। गोल घुमटा बरोबरच सुंदर असे घंटेचा नाद ऐकताना खूप छान वाटते। आत आहे पाषाण पिंड आणि ही बघा, ही आहे मंदिराची नक्षी, दगडामध्ये कोरलेली पूर्णपणे आणि खूप सुंदर। त्याचबरोबर खाली बसवलेली फरची ही खूप सुंदर आहे। सकाळच्या निसर्गरम्य वातावरणामध्ये घुमटांचं आकर्षक दिसतो। समोरच आहे एक हौद पाण्याचा, ज्याला पाण्याचा टाके बोलतात आणि त्याची जी रचना आहे ती इंटरलॉक पद्धत, म्हणजे त्याच्यातून पाणी अजूनही गळत नाही। खूप असं सुंदर आणि खूप महत्त्वाचं म्हणजे की या ठिकाणी जे पाणी जे आहे ते पाणी निघतं नंदेच्या मुखातून। चिरेबंदी पूर्णपणे हौद आहे आणि हौद आजही वापरत आहे। हौदाच्या शेजारीत आहे एक जुने मंदिर आणि ते फक्त दगडांमध्ये बांधलेलं आहे, एकावर एक दगड ठेवून, आणि त्याच्यावरची वास्तुकला खूप सुंदर आहे, नक्षीकामही खूप सुंदर आहे। अजूनही आहे त्या स्थितीमध्ये आहे, परंतु आता जीर्ण झाल्यामुळं पडण्याच्या अवस्थेत आहे, परंतु खूप सुंदर नक्षी, खूपच सुंदर। मन असं होते की इथं थांबलंच पाहिजे। मंदिराच्या परिसरात आहे श्री महाराजांचं मंदिर आणि ह्या ब्लॉगनंतरच ज्यांना वाटत असेल की आपल्या गावाचाही व्हिडिओ आला पाहिजे, त्यांनी कमेंटमध्ये आपल्या गावाचं नाव आणि पत्ता लोकेशन शेअर करा। धन्यवाद। लाईक तर होणारच। हर हर महादेव।